काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत हरवले. आणीबाणी लावून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान केला. कित्येक वेळा स्वतःच्या सोयीसाठी संविधान बदलले. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळू नये अशी काँग्रेसची इच्छा होती. आता कर्नाटकमध्ये जे काँग्रेसने केले तो तर त्यांच्या दलित विरुद्ध मानसिकतेचा कळस आहे. आपल्या मुस्लिम मतदारांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी दलितांच्या हक्काचे 14,730 कोटी हडपल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नुकताच कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला जाब विचारला आहे. कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती आणि जनजातींच्या कल्याणासाठी विहित केलेले 14,730 कोटी आपल्या खोट्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वळते करून ते सरळ आपल्या मुस्लिम वोट बँकच्या घशात घातले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनीही काँग्रेसला दलित विरोधी म्हटले आहे. ते असेही म्हणाले, काँग्रेस दलित वोट बँकचा वापर करते आणि नंतर दलितांना वाऱ्यावर सोडते. काँग्रेसच्या मनात दलितांविरुद्ध एवढा द्वेष का? कारण दलितांचा द्वेष करणे हा काँग्रेसच्या डीएनएचाच भाग आहे. दलितांचा हक्क डालवून मुस्लिमांचे लाड करण्याचा काँग्रेसचा काही पहिला प्रकार नाही. नेहरूंचा दलित आरक्षणाला असणारा विरोध त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवला आहे. पण आज न्याय आणि हक्काच्या गोष्टी करणाऱ्या काँग्रेसनेच जामिया विद्यापीठातील SC/ST आरक्षण संपवून मुसलमानांना 50% आरक्षण दिले. मतांसाठी दलितांचे नाव घ्यायचे पण प्रत्यक्षात मात्र त्यांना डालावून मुसलमानांचे लाड करायचे हीच काँग्रेसची नीती आहे.